नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे सध्या DMER भरती या ठिकाणी आपण काही महत्त्वपूर्ण TCSचे जीकेचे प्रश्न घेतलेले आहेत। बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या बघा पेपरसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, SI या पद्धतीमध्ये शक्तीचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? SI या पद्धतीमध्ये विचारले शक्तीचं एकक कोणतं आहे? बघा PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। SI या पद्धतीमध्ये शक्तीचं एकक कोणतं असेल? बघा या ठिकाणी वॅट, बघा या ठिकाणी शक्तीचं एकक आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम खालीलपैकी किती करण्यात आलेली आहे? बघा दादासाहेब फाळके बघा हा पुरस्कार चित्रपट या चित्रासंबंधीचा ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे। या पुरस्काराची रक्कम खालीलपैकी किती करण्यात आलेली आहे? PYQ प्रश्न आहे, तर याचं योग्य उत्तर काय असेल? दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम बघा आता 15 लाख एवढी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारलाय, खानदेशामध्ये विचारले तापी नदीच्या खोऱ्यामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तापी नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रामधील अति उत्तरेकडचा जिल्हा म्हणजेच खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? नंदुरबार बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अति उत्तरेकडचा या ठिकाणी जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक बघा 5वा काय विचारलाय, भारतामधला सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना खालीलपैकी कोणती आहे? PYQ प्रश्न आहे, भारतामधली सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती असेल? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, ब्राकरा बघा नागल बघा भारतामधली सर्वात मोठी ठिकाणी बहुउद्देशीय या ठिकाणी योजना आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय, भारतामध्ये विचारले एकूण वनक्षेत्राच्या एकूण किती टक्के वनक्षेत्र हे हिमालयामध्ये आहे? भारतामधील एकूण वनक्षेत्राच्या एकूण किती टक्के वनक्षेत्र हे हिमालयामध्ये आहे? बघा PYQ प्रश्न आहे, तर याचं योग्य उत्तर काय बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा भारतामधील एकूण वनक्षेत्र बघा 52% बघा एकूण वनक्षेत्र हे हिमालयामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय, एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? एकेश्वर निष्ठांची कैफियत या नावाचा ग्रंथ विचारलाय, कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा PYQ प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा याचं योग्य उत्तर काय असेल? एकेश्वर निष्ठांची कैफियत बघा हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी बघा लिहिला हा ग्रंथ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? मानवी समता या नावाचं मासिक कोणी सुरू केलेलं मासिक आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मानवी समता या नावाचं मासिक महर्षी कर्वे बघा यांनी हे सुरू केलेलं मासिक आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय, सन सिटी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? सन सिटी जोधपूर, भुवनेश्वर, जोधपूर, जयपूर। बघा सन सिटी कोणत्या शहराला म्हणतात? तर या ठिकाणी जोधपूर या शहराला या ठिकाणी सन सिटी या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधीची समिती खालीलपैकी कोणती आहे? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधामध्ये नेमलेली समिती खालीलपैकी कोणती समिती आहे? तर याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, राजा चेल्लय्या समिती, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती बघा महत्त्वपूर्ण असेच 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याकडे DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे या ठिकाणी प्रत्येक पदाचे वेगवेगळे या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी प्रश्नाचे PDF हे अवेलेबल आहे। बघा फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लायब्ररी असेल, बघा तुमच्या ठिकाणी कोणती पोस्ट असू द्या, आपल्याकडे सर्वांचे टेक्निकल नॉन टेक्निकल महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत।
बघा ज्यांना कोणाला खरंच हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय, कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? कुष्ठरोग बघा कशापासून होणारा रोग आहे? जीवाणू आहे, विषाणू आहे, कवक आहे? पहा PYQ प्रश्न आहे, कुष्ठरोग कशापासून होतो? बघा जीवाणूपासून या ठिकाणी होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक 12 काय विचारलाय पहा, खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते? बघा खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे विचारले दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर लॅक्टो बॅसिलस म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा काय विचारलाय, सिन्नाबार हे खालीलपैकी कोणत्या धातूचं धातुक आहे? सिन्नाबार विचारले खालीलपैकी कोणत्या धातूचं धातुक आहे? PYQ प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सिन्नाबार हे खालीलपैकी कोणत्या धातूचं धातुक आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे। सिन्नाबार बघा पारा या ठिकाणी या धातूचं धातुक आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारलाय, संगर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा मराठी व्याकरणचा प्रश्न आहे, संगर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, संघर्षा बघा लढाई म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पयोधर बघा या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पयोधर याचा योग्य अर्थ काय असेल? बघा पयोधरचा पृथ्वी, रात्र, ढग, कपडे। बघा पयोधर म्हणजे बघा ढग असतो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 पहा काय, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। वाक्य काय विचारले, सर्वांनी शांत बसावे, सर्वांनी शांत बसावे अशा प्रकारचं वाक्य आहे। बघा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर आक्रमक भावे अशा प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे। 4 शब्द आहेत, विशिष्ट, गोड, मोठा, शांतता। बघा यापैकी भाववाचक नाम कोणता असेल? बघा शांतता या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 18 काय विचार, बघा अंदमान व निकोबार या द्वीपसमूहामध्ये बघा अंदमान व निकोबार बघा हे बेट समूह विचारले कोणत्या समुद्रामध्ये आहेत? अंदमान आणि निकोबार बघा कोणत्या समुद्रामध्ये आहेत? तर बंगालचा उपसागर बघा या समुद्रामधले या ठिकाणी ही बेटे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, बघा 38 बघा ही समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशामधली सीमारेषा आहे? 38 समांतर रेषा। बघा PYQ प्रश्न आहे, 38वी समांतर रेषा कोणत्या 2 देशामध्ये आहे? त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामध्ये 38 या ठिकाणी समांतर सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा विचारलाय, पशुपतीनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? पशुपतीनाथ हे मंदिर विचारले कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, काठमांडू नेपाळ या ठिकाणी पशुपतीनाथ या ठिकाणी मंदिर आहे। प्रश्न क्रमांक 3 काय विचारला, फराक्का हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? फराक्का बघा एक प्रकल्प आहे, तर तो कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? PYQ प्रश्न आहे, तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, फराक्का बघा हा प्रकल्प गंगा नदीवरचा या ठिकाणी प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा काय विचारलाय, रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? पेरांबूर या ठिकाणी बघा रेल्वेचे डबे या ठिकाणी बनवले जातात, तर पेरांबूर हे ठिकाण विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। पेरांबूर हे ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारलं, वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये? वेंबनाड, तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय, नवे मंगळूर हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामध्ये? नवे मंगळूर बघा बंदर कोट आहे, पश्चिम किनाऱ्यावरचं महत्त्वपूर्ण बंदर आहे। त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे, नवे मंगळूर बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं बंदर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 7 काय विचारलाय पहा, सायबर सिटी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? सायबर सिटी मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पंजाब। सायबर सिटी विचारले हैदराबाद या शहराला पहा सायबर सिटी या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, 1 मे
सन 1999 भंडारा जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? 1 मे सन 1999 भंडारा बघा या जिल्ह्यामधून गोंदिया हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 9 काय विचारला बघा, इटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? इटियाडो हे धरण. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? इटियाडो बघा हे धरण गोंदिया या जिल्ह्यामधले या ठिकाणी धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कान्हेरी लेणी विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? कान्हेरी लेणी बघा PYQ प्रश्न आहे. नाशिक, पुणे, रायगड, ठाणे. कान्हेरी लेणी कोठे आहेत? तर ठाणे जिल्ह्यामधल्या या ठिकाणी लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? मॅन ऑफ पीस. बघा असं योग्य उत्तर काय पाहिजे? मॅन ऑफ पीस असे कोणाला म्हणतात? तर लाल बहादूर शास्त्री यांना पहा मॅन ऑफ पीस या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स या नावाचं पुस्तक विचारले कोणाचं पुस्तक आहे? बघाच योग्य उत्तर काय पाहिजे? माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधीजी बघा यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 13 काय विचारलाय पहा, कवी बी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? PYQ प्रश्न आहे. मराठी व्याकरणचा या ठिकाणी प्रश्न आहे. कवी बी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी यांचे या ठिकाणी संपूर्ण नाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 14 काय विचारलाय, ए मेरे वतन के लोगो हे गीत आहे कोणत्या गीतकाराने लिहिलेलं गीत आहे? बघा ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणी लिहिलं आहे? तर बघा प्रदीप या गीतकाराने ए मेरे वतन के लोगो बघा हे गीत त्यांनी लिहिलेलं गीत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा विचारलाय पहा, जांबी ही मृदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा जांबी ही मृदा. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? जांबी बघा ही मृदा प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जांबी मृदा प्रामुख्याने आढळते. बघा जांबी मृदा ज्या ठिकाणी बघा जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी जांबी मृदा या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जांबी मृदा प्रामुख्याने आढळते. बघा कानन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. कानन हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? अग्नी, अमृत, अरण्य, अर्जुन. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कानन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आला पाहिजे. विपिन, वन, कानन, अरण्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 कानन म्हणजे अरण्य, अरण्य म्हणजे वन, जंगल. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय बघा, अर्वाचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अर्वाचीन बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? अर्वाचीन बघा या ठिकाणी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. प्राचीन या ठिकाणी हा शब्द अर्वाचीन या शब्दाचा योग्य या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे बघा अशा प्रकारच्या ठिकाणी एक शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे. आपला योग्य उत्तर सांगायचं आहे. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. परस्परावलंबी आहे का? एकमेकावर अवलंबून असणारे म्हणजे परस्परावलंबी. या ठिकाणी पहिने अपरिहार्य बघा जे टाळता येऊ शकत नाही अटळ त्यांना अपरिहार्य या ठिकाणी असे म्हटले जाते. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजे अन्योक्ती. ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एक जण कष्ट करणार फायदा दुसराच घेणार. बघा या ठिकाणी अर्थ आहे. या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. एक जण कष्ट करणार दुसराच फायदा घेणार. बघा असे या ठिकाणी योग्य म्हण कोणती असेल मग? आंधळे दळते कुत्रे फीट खाते या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे. विषय क्रमांक बघा, बोबडी वळणे वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बोबडी वळणे अशा प्रकारच्या ठिकाणी एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचे. बोबडी वळणे म्हणजे अतिशय घाबरणे. ऑप्शन क्रमांक ठिकाणी 2 आपले योग्य वाक्यप्रचार योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा काय झाला बघा, अब्रू. अब्रू आणि पेशवा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अब्रू आणि पेशवा. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? अब्रू आणि पेशवा हे शब्द बघा फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारले बघा, भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे. 4 शब्द आहेत. मधुर, देव, कुशल, ओलावा.
बघा यापैकी आपला भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा, आपल्याकडे महत्त्वपूर्ण DMER भरती बघा, फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल आणि बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, आपल्याकडे बघा सर्व या ठिकाणी पदाचे महत्त्वपूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणालाही महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।